एकंदर परिस्थिती काय आहे? तुम्ही घरच्यांशी पण बोलला आहात, काय घरच्यांच्या भावना आहेत? एक तर जी एक मुलगी आहे ती 4 वर्षाची होती, त्यांच्या आजीशी आम्ही बोललो आणि त्यांच्या घरच्यांशी आम्ही बोलतो, पण शेवटी लहान मुलगा नाही तर मुलगी, जर त्यांचा जीव गेला असेल, मृत्युमुखी पडले असतील तर त्यांच्या घरची मानसिकता तशी बोलण्यासारखी नसते. पण बोलत असताना त्यांनी त्यांच्या बोलण्यातून रोष जाणवत होता. एक तर त्यांचं मत आलं, इथं उद्या एखादी आग लागली, एखादा असाच ॲक्सिडेंट परत झाला तर ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही, मोठ्या गाड्या येऊ शकत नाही, या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी करा, फायर ब्रिगेड येऊ शकत नाही. आणि एकाच परिवारातून 5 जणं जी मृत्युमुखी पडली, त्यांच्या वडिलांना, म्हणजे त्यात 4 मुलं होती लहान, 2 वर्षाचं, 6 वर्षाचं, 7 वर्षाचं, त्यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पतीला आम्ही भेटलो, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण ते बोलू शकले नाही. एक तर आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, ती जी बिल्डिंग होती, ती बिल्डिंग 2 ते 3 दिवस झालं ती एका बाजूला झुकली होती. म्हणजे कुठं ना कुठंतरी लोकांचा एक अंदाज आला होता की ती बिल्डिंग पडणार आहे. पण दुर्दैव असं, गेल्या 2-3 दिवसामध्ये कुठलाही अधिकारी तिथं फिरकला नाही. त्या अधिकारी त्या बिल्डिंगची वस्तुस्थिती तिकडं जाणून घेतली नाही आणि याच्यातच कुठं ते दुर्लक्ष झालं आणि ती बिल्डिंग तिथं पडली. आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं की 6 जणांचा मृत्यू झाला. आम्हाला असं कळालं की सरकारकडनं कुठंतरी 5 लाख रुपये हे जाहीर झाले. पण मला एक कळत नाही, 2 दिवसापूर्वी असलम शेख नावाचे एक व्यक्ती एका मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. तिथं महापौर मॅडम 10 लाख डिक्लेअर करतात आणि इथं सरकारकडनं 5 लाख डिक्लेअर झाले. अशा पद्धतीचा भेदभाव करून चालणार नाही. जो कुठला व्यक्ती सरकारच्या दुर्लक्षपणामुळे नाही तर अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तिथं मृत्युमुखी पडत असेल तर अशी घटना घडू नये याची दक्षता घेणं महत्त्वाचं आहे. पण त्याच्यात मदत देत असताना कुठेही भेदभाव हा झाला नाही पाहिजे. कारण होतं असं, इलेक्शनच्या आधी मराठी विरुद्ध उत्तर भारतीयची चर्चा आपण सगळ्यांनी ऐकली आणि मग आत्ता कुठंतरी मराठी असू नाही तर उत्तर भारतीय असू, हा भारताचा नागरिक म्हणून त्यांना मदत देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता त्यांना पूर्णपणे मदत ही मिळाली पाहिजे. पण आम्हाला असंही कळतं आहे, काही महिन्यांपूर्वी एक महिला मॅनहोलमध्ये पडून मृत्युमुखी पडली, पण दुर्दैव असं जाहीर झाली मदत, पण अजूनपर्यंत 1 रुपयासुद्धा तिथं मिळालेला नाही. त्यामुळे सरकारला विनंती आहे की अशा घटना घडू नये यासाठी दक्षता सरकारकडनं सुद्धा आणि महानगरपालिकेकडनं सुद्धा घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर जबाबदार कोणाला धरताय तुम्ही? कारण ह्या घटना अनेक झाल्या, आता अनेक ह्याच्यापूर्वी 3-4 झाल्या, आता ही झाली घटना. आणि ही अनधिकृत होती, पण तुम्ही जर या परिसरात फिरलात तर अनेक जी बिल्डिंग आहेत 3 मजली 4 मजली आहे. अशा वेळी या बिल्डिंग ज्यावेळेस बांधकाम सुरू असतं त्यावेळेस या बिल्डिंगला परवानगी नेमकी कोण देतं आणि डोळेझाक केले जाते का किंवा आर्थिक एक तर हे केलं जातं? तुम्ही एक समजून घ्या, मुंबईमध्ये कुठल्या बिल्डिंग अनधिकृत आहेत आणि कुठल्या अधिकृत आहे हे बघायला आपण गेलो तर बहुतांश बिल्डिंग ह्या अनधिकृत असतील आपल्याला असं बघायला मिळेल. आता मी काही लोकांशी बोलत असताना हे जे घर पडलं त्यातलं एक घर 3 वर्षापूर्वी बांधलं होतं. गेल्या 4 वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक काम करतोय. प्रशासक कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय तर तिथं असणाऱ्या शासनाच्या माध्यमातून. आणि मग मला हाच प्रश्न आहे, अधिकृत असो का अनधिकृत असो, एखादी बिल्डिंग तिथं असेल, ती बांधली जात असेल आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल, ती जर वाकली असेल, ती पडणार असेल, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर मग इथे असणाऱ्या सामान्य लोकांच्या जीवाला जर कोण जबाबदार असेल, त्यांचा जीव वाचवण्यासाठी आणि कोणाला कुठली घटना घडू नये ही दक्षता घेण्यासाठी पूर्णपणे सरकार आणि महानगरपालिका तिथं जबाबदार आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल. आणि त्याच्याचबरोबर ही बिल्डिंग पडल्यानंतर तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी त्या 6 जणांना बाहेर काढले. अग्निशामकचा कोण पोचला नाही, महानगरपालिकेचं कोणी तिथं पोचलं नाही, काही प्रमाणात पोलीस विभागातले काही लोक पोचली होती, पण लोकांच्या बॉडी बाहेर काढण्यासाठी शासकीय मदत कुठेही झाली नाही. मदत जर कोणी केली असेल तर इथं असणाऱ्या सामान्य लोकांनी केली, हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आपली काही मागणी आहे का सर या संदर्भात? माझं एवढंच म्हणणं आहे की भेदभाव न करता सर्वांनाच 10 लाख तिथं मदत ही झाली पाहिजे.
त्याच्याचबरोबर प्री मान्सूनच्या आधी म्हणजे मान्सून सुरू होण्याच्या आधी 31 मेपर्यंत ही प्री मान्सूनची जी कुठली कामं असतात, आता ठीक आहे हे प्री मान्सूनमध्ये येत नसलं तरी ऑडिट करणं ही जबाबदारी सरकारची आहे, नाही तर महानगरपालिकेची आहे. झाडं जी मोठ्या प्रमाणात या मुंबईमध्ये पडत चाललेली आहेत, मॅनहोल 10% मॅनहोल अजूनसुद्धा उघडे आहेत, त्याला तर पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. मग त्या गोष्टी कधी होणार? मग मान्सून चालू होऊन महिना झाला तरी अजूनपर्यंत कामं होत नसतील तर नक्कीच याला अधिकारी पण जबाबदार आहे आणि महानगरपालिकेचं शासन म्हणजे सत्तेत असणारे लोकसुद्धा जबाबदार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.